भोंगा मुक्त मुंबई झाली, आता भोंगा मुक्त महाराष्ट्र। आज सकाळी संभाजीनगर, आता नाशिक पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे। उद्या मीरा रोड, वसई भायंदर पोलीस आयुक्त, रविवारी पुणे। नाशिक पोलीस आयुक्तांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सगळ्या जे भोंगे आहेत त्या सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे आणि हळूहळू भोंगे खाली उतरवण्याची सुरुवात झाली आहे। आता नाशिकमध्ये एकगुडे 100% भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे। काही राहिले असेल ते आठवड्याभरात पूर्णपणे बंद केले जाणार। मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात नाशिक भोंगे मुक्त होणार। नाही, नाशिक भोंगे मुक्त 15 दिवसापूर्वीच झालेला आहे आणि धार्मिक इस्तरांचे भोंगे काढून डीजेचा वापर करणं कितपत योग्य आहे? वास्तविकरित्या डीजेला परमिशन नाही आहे। जो कोणी नियमाचा भंग करतो तर त्याच्यावर कारवाई केली जाते। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात भोंगे लावण्यात येणार आहेत लोकांना सूचना देण्यासाठी। एकीकडे आपण धार्मिक इस्तरांचे भोंगे काढतोय, मला असं वाटतं की कुठे गल्लत करू नये। आता देशात जो ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्यात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत काहीही लाऊड स्पीकर वापरता येत नाही। परंतु प्रत्येक नियमाला एक जे गणेश विसर्जन होते 24 तास चालते, त्यात लहान मुलं हरवल्यानंतर काय करायचं? तर म्हणून लॉ अँड ऑर्डरसाठी ते त्यांना अधिकार आहे। दुरुपयोग आपण बाकी कामासाठी करू शकत नाही। आज निकाल लागलाय, प्रकरणाचा आज निकाल लागलेला आहे। 17 वर्षांनंतर जे सर्व आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी धडे शिकणार आणि गेले काही वर्ष ज्यांनी हिरवे वस्त्र परिधान केले आहे आता उद्धव ठाकरे सेनाच्या लोकांना आता तरी हिंदुत्वाची जाणीव होणार आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी आपल्या वडिलांचा आपल्या धर्मासाठी काय समझोता केला, अधपतन कुठपर्यंत गेलं की आता निकालानंतरही त्या निकालाची टीका करणे, प्रश्न विचारण्याचे धाडस हे करू शकतात। यामध्ये खरं तर 17 वर्षानंतर त्यांना मुक्तता मिळाली आहे, पण यातले म्हणजे खरे आरोपी आहेत ते कोण आहेत याबाबत काय तपास कसा करणार, काय याबाबत तुम्ही काय विचारणार? आता मुद्दा असा आहे की आज निकाल आला आहे, खरे आरोपी कोण होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता। ह्या एका प्रसंगावरून हिंदू अतिरेकी आहे हे गांधी परिवाराने बोलायची सुरुवात केली आणि काँग्रेसने चिदंबरम गृहमंत्री हिंदू टेरर आणि त्यासाठी सगळं असं नाटकीय दृश्य उभं केलं। आता त्यांना अजून पश्चाताप होत नाहीये, माफी मागत नाही, पण लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भगवा दहशतवाद म्हणून याकडे बघितलं जात होतं। हे प्रकरण आता एकदम शेवटच्या टप्प्यावर आलं, आरोपींची निर्दोष मुक्तता झाली की पुढची भूमिका काय असली पाहिजे, काय आपल्याला वाटतं? पुढची म्हणजे कधीतरी कोणीतरी गांधी परिवाराला आणि त्या सरकारी एजन्सीच्या लोकांना प्रश्न विचारणार की हे तुम्ही का केलं। आणि एक गोष्ट नक्की माहिती आहे आपल्याला की 2024 मध्ये त्यांनी जे लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावी लागली, तेच होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।